लोकसभा निवडणुकीच्या उमेदवारीवरून आम आदमी पार्टीमध्ये ही बंडाची ठिणगी पेटली आहे। नागपूर लोकसभा मतदारसंघातून अंजली दमानिया यांची उमेदवारी घोषित झाली आहे, परंतु त्यांच्या उमेदवारीला सामाजिक कार्यकर्त्या रूपा कुलकर्णी यांनी जोरदार आक्षेप घेतला आहे। दमानिया यांच्या उमेदवारीची थेट घोषणा झाल्याने आपच्या कार्यकर्त्यांमध्ये ही नाराजी आहे। नागपूर लोकसभा मतदारसंघाचा उमेदवार ठरवण्यासाठी आपच्या नेत्यांनी जवळपास 66 जणांच्या मुंबईत मुलाखती घेतल्या होत्या। या मुलाखतीनंतर नागपूरमधून रूपा कुलकर्णी यांचं नाव जवळपास निश्चित झालं होतं, मात्र ऐनवेळी चक्र फिरले आणि दमानिया यांच्या उमेदवारीची घोषणा झाली। नागपूर बाहेरच्या व्यक्तीला उमेदवारी दिली म्हणून आम आदमी पार्टीत दुफळी निर्माण होण्याची चिन्ह आहेत। आगामी निवडणुकीत पक्षांतर्गत नाराजी दमानिया यांना भोवण्याची शक्यता आहे। मला दुःख याचं होतं की उमेदवार जर तुमचा आधीच निश्चित झालेला असेल तर मग फॉर्म भरवून घेणं, त्याला किती 600,000 सह्या जोडायला लावणं, त्याच्या सगळ्या अटींची पूर्तता करून घेणं, मुंबईला इंटरव्ह्यूसाठी बोलवणं, हे सगळं का केलं मग? म्हणजे हा सगळा फारच वाटतो मग की उमेदवार आधीच निश्चित झालेला आहे, पण आम्ही किती लोकशाहीवादी आहोत हे दाखवण्याकरता एवढा सगळा तुम्हाला हे रचावा लागतो, देखावा। हा मला देखावा वाटतो आणि त्याचं वाईट वाटतं। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।